हाक मारण्यावरून आला की मी असं कधीच रस्त्यावर पण जात असतो ना की स्वामी आता असं असं अटकलोय, जरा बघून घ्या तुम्ही दर्शन द्या मला, तर मी कन्फर्म होऊन जाईल. तर असं मग रिक्षावरून स्वामींचा फोटो जातो किंवा गाडीवरून जातो आणि मग असं वाटतं की हा ते आहेत. तर असं काही अनुभव तुला आलाय की काहीसे स्वामींना हाक मारल्याने त्यांनी एक संकेत दिलेत की ते आहेत म्हणून? नमस्कार. नेहमीप्रमाणे मी श्रीराम परब आपल्या आजच्या सोशल इन्स्पिरेटर्सच्या ह्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या सोशल इन्स्पिरेटर्सच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत रिअल लाईफ सोशल इन्स्पिरेटरला, म्हणजेच एक अशी व्यक्ती जी नुसती शब्दांनीच नव्हे तर कृती व अनुभवाने समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करते. तशी ताईची आणि माझी ओळख म्हणजे सोशल मीडियावरती व्हिडिओ स्क्रोल करत असताना ताईचा एक व्हिडिओ पाहिला आणि असं वाटलं जणू आपली एक जवळची व्यक्ती व्यक्त होत आहे. मग काय, थोडाही वेळ न घालवता इंस्टाग्रामवरती ताईचं तोची एक समर्थ पेज फॉलो केलं व व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून ताईचं काम जवळून पाहिलं. भारावून गेलो. चला तर मग थोडाही वेळ न घालवता स्वागत करूया आपल्या आजचे रिअल लाईफ सोशल इन्स्पिरेटर विद्या बारसकर ताई यांचे. ताई, खूप खूप स्वागत आमच्या यूट्यूब चॅनलवरती. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई, तोची एक समर्थची सुरुवात कशी झाली आणि त्या आधीचं आयुष्य कसं होतं? जेव्हा मी सुरू केलेलं ना श्री, तेव्हा कसं होतं की मी एक ऑलरेडी कल्चरल, एज्युकेशनल, सोशल या प्रत्येक क्षेत्रात काम केलेलं आहे. ओके, सो ते करता करता कुठेतरी मला असं वाटलं की यार आपण स्पिरिच्युअल या क्षेत्रात स्पिरिच्युअलिटी किंवा स्पिरिच्युअल या सब्जेक्टवर आपण कधीच काही नाही केलं. आणि तेव्हा मी एवढं स्वामींचं नव्हती करत. म्हणजे बोलतो ना आपण की ओके, जसे गणपती बाप्पा असतात, जसं आपण सगळ्या देवांचं करतो, तसं नॉर्मल एक होतं की ओके श्री स्वामी समर्थ ते कोण आहेत त्यांच्याविषयी मला काहीही माहीत नव्हतं. आणि जेव्हा मी हे करता करता, बिकॉज मी इव्हेंटमध्ये नंतर आले, माझी स्वतःची कंपनी सुरू केली, वेगवेगळे इव्हेंट्स केले, पण कुठल्याही क्षेत्रात ना एक बोलतो ना की ते समाधान नव्हतं मला. म्हणजे आय वॉज हॅपी, मी माझं पॅशन आहे, मी ते फॉलो करते, पण बोलतो ना एक ठहराव असतो असला पाहिजे आपल्या आयुष्यात, तो नव्हता. आणि मी बोलली चल ठीक आहे, आता श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल मी ऐकून आहे, पण काहीतरी करायला पाहिजे. आणि आय वॉज जस्ट सेटिंग लाईक दिस, म्हणजे बोलतो ना आपण जस्ट काहीतरी विचार करत होती काय करू शकतो, बिकॉज माझ्याकडे प्लॅटफॉर्म रेडी होता, माझी स्वतःची कम्युनिटी होती. मी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात म्हणजे एक्झिबिशन्स बोल, सेमिनार्स बोल, वर्कशॉप्स हे सगळे ऑर्गनाईज करून सगळं झालेलं. तर मी अशीच बसलेली, तेवढा त्यांना माझ्या कानाजवळ एक आवाज आला की तुझ्याकडे एवढा प्लॅटफॉर्म आहे आणि तू एवढी चांगली बोलतेस, तर तू हा विषय का नाही मांडत? तर मी बोलली हा विषय म्हणजे कुठला विषय? म्हणजे हे आय जस्ट टॉक टू माय सेल्फ, आय ऑलवेज डू दॅट. तर तेवढ्यात माझं लक्ष महाराजांच्या फ्रेमकडे गेलं. माझ्या घरी होती फ्रेम. तर मी बोलली की ओ येस, म्हणजे तुम्हाला तुमच्याविषयी असं तर संवाद असतो माहिती आहे त्यांच्या, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आपण आपल्याविषयी काही करायला पाहिजे का, असं काय करू शकतो. मग असं हळूहळू करता मी आत्तापर्यंत माझ्या लाईफमध्ये जेवढे चेंजेस झाले, कारण का तो टर्निंग पॉईंट होता जेव्हा मी ही सिरीज मी तुला पेज नाही म्हणत आहे, संस्थाही नाही म्हणत आहे, मी तुला म्हणते ही सिरीज, मी माझ्या एक XYZ पेजवर आय स्टार्टेड. तर मी बोलली चल सिरीज करूया, काय सिरीजचं नाव असायला पाहिजे. तर तेवढ्यात एक मी नेहमी त्यांचं नाव घेते माझ्या पॉडकास्टला. 2 अशा व्यक्ती आहेत ज्यांनी मला इन्स्पायर केलं. त्याच्यामध्ये एक आहे विजया दिवेकर, ज्या स्वतः इंस्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर आहे, डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर आहेत, आणि त्यांनी हे नाव तोची एक समर्थ मला सुचवलं. आणि एक आहे ज्याने माझ्या पडत्या काळात मला मदत केली, अशा व्यक्तींना पण कधीच विसरू नये. सो विथ ड्यू रिस्पेक्ट त्यांचं नाव घेऊनच शुभांगीताई आणि विजू आई या दोघींमुळे मी प्रवृत्त झाले की चल आपण ही सिरीज सुरू करूया. कारण का तोपर्यंत मला महाराजांचे खूप असे एक्सपिरियन्स आलेले, पण मला ना ते कळत नव्हतं की ते अनुभूती त्याला म्हणतात किंवा प्रचिती ह्यालाच म्हणतात का, कोणीतरी आपल्या पाठी आधारस्तंभ म्हणून उभं आहे हेच असतं का. लोक एवढे म्हणतात महाराजांचे चमत्कार असतात, महाराज असे आपल्याला मदत करतात, तारतात, हेच असतं काही मला अजिबात माहिती नव्हतं, ऐकून होते. आणि देन ओव्हरनाईट असं झालं की चल लेट स्टार्ट दिस सिरीज. आणि यू वोंट बिलीव्ह, मी जेव्हा सुरू केलं ना, मी ना बघायला लागले तर कोण देणार मला अनुभव. सो मी दर गुरुवारी
बोलतो ना की जेव्हा इच्छा असते काही करायची तेव्हा महाराज मार्ग देतात, आणि हे त्यांचंच मी म्हणे त्यांनी सुरू करून घेतलं माझ्याकडनं, कारण का माझं पोटेन्शियल कोणाला नाही माहिती पण त्यांना माहिती नक्कीच होतं, आणि त्यांना माहिती आहे की त्यांना असेच बडबड करणारे व्यक्ती हवे असतात जे ऑनेस्टीने त्या डिवोशनने, त्या कमिटमेंट, डेडिकेशनने त्यांचं कार्य पुरतं. अँड दॅट्स हाव ती सिरीज होती. तोची एकच समर्थ तू मला विचारलंस ना कसं स्टार्ट केलंस, तर ती सुरुवात सिरीजपासून झालेली, जी एव्हरी थर्सडे आय यूज टू ट्रॅव्हल. मी वेगवेगळ्या स्वामी भक्तांना, स्वामी सेवेकरींना भेटायची, त्यांच्या घरी जाऊन पेण, पनवेल, नवी मुंबई, वाशी, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि कुठे कुठे. सो मी दर गुरुवारी न मिस करता मी हे कार्य माझं सुरू केलं. अरे वा. पेजपासून तो प्रवास, म्हणजे त्यांच्या घरी जायची मी रात्री 9 वाजता गुरुवारी, माझे अनुभव सुरू करायचे, आणि मग त्यांच्याकडनं मी 10, 10:30, 11 वाजता घरी यायचे परत. सो दर गुरुवारी माझं असं रिच्युअल झालेलं की तो गुरुवार हा महाराजांचाच गुरुवार आहे. आणि आपण ते कॉन्टेंटचा माध्यम होता तो, पण कधी मी त्याच्यात एवढी गुंतत गेली की आत्तापर्यंत एकही थर्सडे मिस नाही झाला. 3 वर्ष झाले. व्हेरी नाईस. रात्रीचं लाईव्ह, हा म्हणजे रात्रीचं लाईव्ह आणि लाईव्ह अनुभव, एक्सपिरियन्स सर्व शेअर करतात, ते खूप चांगलं असतं. पॉझिटिव्हिटी येते, कारण की आजच्या जगात बघशील तर मी हेच सांगेन की स्वामी आपण ज्यांना मानतो किंवा ज्यांना पण आपण गुरु म्हणून मानतो, त्यांचीच कृपेने चांगली माणसं आपल्या आसपास असतात. ताई, तू म्हणालीस तू पहिले इव्हेंट करायचीस, राईट? तर मग आता कसं मॅनेज करते पर्सनल लाईफ, स्वामी सेवा, सोशल वर्क, व्यावसायिक जीवन, हे सर्व कसं मॅनेज करतेस तू? सो सिरीज सुरुवात झालेली, दर गुरुवारी कन्सिस्टंटली ते होत गेलं. आणि मग ओव्हर द टाईम जसं तू म्हणालास की माझं जो कुठेतरी ना माझ्या हातून तो प्रपंच सुटत गेला, कारण का मी शेवटचं इव्हेंट केलं. त्या इव्हेंटमुळे माझी तब्येत थोडीशी डाऊन झाली. तर मला असं झालेलं की महाराजांची अशी हे होती, नियोजन असं होतं की तू 6 महिने घरी बसायचं आणि फक्त हेच करायचं. लोक आवर्जून रात्री 10 वाजता येऊन बघतात. मी पण लाईव्ह येतो, जेव्हा लाईव्ह असते तेव्हा मी पण जॉईन करतो, आणि जे अनुभव शेअर करतात ते मस्त वाटतं ऐकून. नाही खरंच, आणि त्याच्यामधून खूप काही हेल्प, ते मी पुढे सांगेनच तुला की कसं हाऊ इट हेल्प्स, म्हणजे एक थर्ड पर्सनच्या पर्स्पेक्टिव्हने पण सांगेन. सो जेव्हा हे करत गेले तेव्हा कुठेतरी माझ्याकडे 6 महिने होते. आता मी एवढे इव्हेंट्स केलेले की माझ्याकडे तर 6 मंथ्स मी बोली की नाही आपण फुल डिवोशन नाही करूया आपण टोचेकर समर्थला. आणि मग ते इंस्टाग्राम पेज सुरू झालं, आणि ते तसं करता करता असं वाटलं की थर्सडे इज लाईक हा फक्त आणि फक्त जसं संडे आपण स्वतःसाठी घेतो तसं थर्सडे मी महाराजांसाठीच ठेवतो. सकाळपासून त्यांची मग हळूहळू ना मी त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेले की त्यांना अजून जाणूया की कोण आहेत, म्हणजे काय आहे नक्की, म्हणजे काय ऊर्जा आहे, काय शक्ती आहे. म्हणजे त्यांना ब्रह्मांड नायक म्हणतात, म्हणजे काय काय आहे. तर मला खूप समजून घ्यायचं होतं. हे करता 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 करताना मी स्वतःला एवढं त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलं की कुठेतरी आहे ना माझं काम असं साईडला झालं. मला सांगते ते कसं ट्रॅकवर आणतात. सो कुठेतरी त्यावेळेला ना त्यांचं असं नियोजन होतं की मी ह्याच्यावर फोकस करावं, कारण का माझ्या आयुष्यामध्ये जी कमी होती, जी इनकन्सिस्टन्सी होती, थोडं असं फोकस नव्हता. सो तो या माध्यमातून माझ्या लाईफमध्ये आला. बघ, तू जो म्हणालास की प्रपंच आणि परमार्थ हाला बॅलन्स कसं करतं. जर तुझ्या आयुष्यात ह्या गोष्टीच कमी असतील, जे बॅलन्स करायला हेल्प करतं, काय लागतं तुला सांग? कन्सिस्टन्सी लागते, फोकस लागतो, तुला तो कॉन्फिडन्स लागतो, तुझं कम्युनिकेशन स्किल. मग बघ, पहिलं मी कशी बोलायची, आत्ता मी कशी बोलते, एवढा कंपोज्ड राहून. पहिलं मला खूप असं असायचं, बापरे 4 लोक मला बघतायत, मी कसं बोलणार, नाही होत, राईट? फंबल्स होतात. मी स्वतःवर, मला महाराजांनी 6 महिने दिले की तू कर स्वतःवर काम. ह्याला म्हणतात घडवणं. आणि हे जेव्हा होत होतं ना तेव्हा कुठेतरी तोचेकर समर्थ असं ग्रो होत होतं इंस्टाग्रामवर. सो माय फर्स्ट 5K, देन 10K, 20K, 25K, 30K, 40K, वी आर क्लोज टू नाउ 50K. सो असं झालेलं ना की ते मी स्वतःला ह्याच्यात झोकून दिलेलं. आणि लाईक यू सेड की हे करता करता मला इव्हेंट्सही आले. जेव्हा आपण असं म्हणतात की तू काय फक्त देवधर्माला लागलीस, नो, महाराज हेही बघतात की तू जर माझा परमार्थ सांभाळतेस, तुझा प्रपंचाची घडी मी कशी बसवत होती बघ. ती विस्कटलेली घडी महाराजांनी माझी बसवली. आणि जर एव्हरी थर्सडे त्यांना डिवोट करते तर बाकीच्या दिवशी मला येणारं जे काम आहे ह्याची काळजी ते घेत आहेत.
सो आता कसं होतं की बघ, कुठलाही माणूस कम्प्लिटली प्रपंच परमार्थ नाही सांभाळू शकतो, तो बॅलन्स नाही होत. करेक्ट. तो आपल्याला ठरवायचं असतं की इतर वेळी आपण कसं करणार. सो मी माझं काम वगैरे सगळं सांभाळून मी बाहेरचे काम करायचे, Okay. पण दर गुरुवारी हा स्वामींसाठी. नित्य नियमाने मी महाराजांसाठीच डिवोट केला होता. हे डेडिकेशन खूप छान वाटलं मला. देवधर्म करत असताना बाकी लोक पण कमेंट करणारे असतातच हो. की भाई देवधर्म करते, स्वामी स्वामी करते. आयटायरवरती पण कमेंट करणारे लोक असतील, कारण की लोकांचं असं म्हणणं असतं की देवधर्म करणारा माणूस म्हणजे टीका असला पाहिजे, भगवं वस्त्र असलं पाहिजे. तर त्याबद्दल तू काय, तुला असा काय अनुभव आला का की कोणी कमेंट केलं त्याच्यावरती? सो जेव्हा बघ, हे कधी झालं माहिती, जेव्हा मी अनुभव घेत होती ना आत्तापर्यंत पेजवर, तोपर्यंत इट वॉज ऑल गुड, की ठीक आहे ही काय कॉन्टेंटच करते, एवढं काही करत नाही. पण नंतर ते कॉन्टेंटचं जे रूपांतर कंटेनमेंटमध्ये झालं, म्हणजे हॅपीनेस जो होता, की जे मला मिळत गेलं ना महाराजांनी, जे बोलतो ना की घे बाळा, दोन्ही हाताने घे, जर तू मला एवढा वेळ देतेस, आपण 10 मिनिटं पण देत नाही रे, बरोबर. झालं हे देवरानंतर बाप्पा मोरया, आजचा दिवस चांगला जाऊन दे, मला सगळं चांगलं होऊन दे, आपण हे बोलतो. पण 2 मिनिटं शांत चित्ताने आपण त्यांच्यासमोर बसतो का? तर मी त्यांना सांगितलं, बघा महाराज, माझ्याच्याने पोती वगैरे होणार नाही, नामस बघा मी काय म्हणते ते बघ, कसं ट्रान्सफॉर्मेशन होतं एखाद्या व्यक्तीचं, तुला मी याच्यातनंच सांगेन. हे सगळं माझ्याच्याने नाही होणार, पण हा थर्सडे हा तुमचा माझा दिवस आहे. हळूहळू मी पूजा, पाठ, पोथी, पारायण, नामस्मरण हे मी माझ्या कधी आधीच्या आयुष्यात मी जे फक्त माझ्या आईला नावं ठेवलेत, हे मी कधीच केलं नाही. ते सगळं मी करते बोलायचं म्हणजे ते करून घेतात आपल्याकडनं, आपण करणारे कोण नाही आहोत. सेवा ही महाराज आपल्याकडनं करून घेतात. सो ते करता करता तू जे म्हणालास आता की जे लोक टीका करतात, सो जेव्हा आपण या प्रवाहात असतो ना, तेव्हा 10 लोक असतात. आता महाराजांच्या काळी पण किती लोक त्यांना काय काय बोलायचे, काय नाही बोलायचे, पण महाराजांनी शब्द त्यांच्यावर फुकट न घालवता त्यांच्या कृतीतून, त्यांनी दिलेल्या लोकांना प्रचितीतून, अनुभवातून महाराजांना दाखवून दिलं. आणि महाराज ना बोलायचे, त्यांची कृती आणि दिलेले अनुभव बोलतात. सो तसंच काही माझ्याबरोबर झालं की तू एवढं करतेस, आता आम्ही आश्रम सेवा करतो. आता मी तुला जसं म्हणाले की पेजचं रूपांतर आत्ता संस्थेत झालंय. सो जे आम्ही आश्रम सेवा करायचो, भजन करायचो, पादुका पूजन, पालखी सोहळा सगळं करायचो आम्ही, एवढं बोलतो ना जीव ओतून करायचो. आणि फक्त महाराजच नाही, मला आदिशक्ती पण कळाली. म्हणजे जसे बाबा असतात, महाराज आहेत, जसं आई आहे ना. मग या प्रवाहात मला तेही समजलं. मग हे करता करता खूप लोक मला टीका करू लागले की तू इव्हेंट्स करणारी व्यक्ती, यू वेअर वेस्टर्न, मग म्हणजे हे कपडे तू घालतेस, म्हणजे मेकअप वगैरे, म्हणजे हे माझं प्रोफेशन आहे. करेक्ट ट्रू. ते समजणं मी प्रत्येकाला समजावलं असलं पाहिजे. आणि आपण काय लेबल आणि टॅग्स घेऊन नाही फिरत की मी स्वामी सेवेकरी आहे तर मी नो. आणि देवाचं करणं किंवा गुरूंची सेवा करणं म्हणजे गळ्यात रुद्राक्ष घालून फिरणं नाही. किंवा तुम्ही व्हेज खा, नॉनव्हेज खा, काही करा, तुम्ही काही घाला, हे इथे नाही. जे आत आहे बरोबर, तिथून सुरुवात होते. तुम्ही आत कसे, तुम्ही कसे विचार करतात, तुमचा विचारसरणा कशी आहे, तुमचे आचरण कसं आहे, तुम्ही कसे वागता, कसे बोलता, हे जे अधिक महत्वाचं आहे. तुम्ही काय घालता हे महत्वाचं नाही आहे. कित्येक वेळा मी आता महाराजांना म्हणतो की तू अशी घालू ना, मी इथून जाते महाराजांकडे, आणि त्यांना प्रॉब्लेम नाही आहे, कारण का ते पण भोळी भाबडी भक्ती बघतात, त्यांना तेच हवं असतं. ते हे नाही बघत ही काय घालून आली माझ्याकडे. अरे कितीतरी मला मध्ये कोणीतरी कमेंट केलेली, तू मला कपड्यांवर विचारलं पण मी खाण्यावर पण सांगते, अगं तू चिकन आणि फिश खाते का, नॉनव्हेज खाते का? तर मी सांगितलं चिकन मी आधी खायचे पण ते सुटलं माझ्याकडे. आता मी काय फोर्स नाही केलं की मी सोडणार, सुटत गेलं, होतं या असं. आणि करेक्ट होतं. मी पट्टीची खाणारी आहे, कोकणातली आहे ना, पण मग फिश मी खाते. मला खूप लोक विचारतात मग फिश खाते तर मग कसं तू स्वामी बघतं. मी सांगितलं 1 मिनिट, आपण काही गोष्टी जी आहे निसर्गाची ते निसर्गावर सोडूया. कारण का माझं असं म्हणणं आहे की व्हेज खाणारा कधी कोणाला धोका देत नाही, व्हेज खाणारा कधी कोणा खून करून जात नाही, नॉनव्हेज खाणाराच करतो असं नसतं. इट इज ऑल अबाउट, बोलतो ना की माइंडसेट. तुम्ही
कसे तुमचे संस्कार आहेत, तुम्ही स्वामींच्या सेवेत आहात, तर जेव्हा तुम्ही महाराजांना मनात बसवतात तेव्हा तुमचं मनाचा गाभारा, मी नेहमी असं म्हणते महाराजांना मी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात बसवते, तर तो किती स्वच्छ असावा, किती नीट नेटका असावा, हे आतून असतं सगळं. बाह्य सौंदर्याचा काही उपयोग नाहीये. तू काय घाल, तू कसा राहा, तू काय बोलतोस आणि तू काय विचार करतोस आणि कसा वागतोस, हे जास्त महत्वाचं आहे. ताई मला पण बरेच जण बोलतात की तू तेरे को देख के लगता नाही आहे, तुला बघून वाटत नाही की तू स्वामी सेवा करत असशील किंवा तू नॉनव्हेज खात नाहीस करून, असं खूप जण बोलतात. बट येस, आपल्या मनातून जर ती स्वामीची सेवा करायची असेल तर कोणी काही बोललं तरी आपल्याला फरक पडत नाही. आणि का फरक पडावा, तेच आपण त्यांच्यासाठी थोडी ना आहोत ना, ते आपल्यासाठी आहेत. हाक मार, बघ तुझा कठीण काळी हाक मार, कोण येतं, कोण असो ना असो, सद्गुरू पाठीशी असतात. माझा पर्सनल अनुभव आहे. मी फक्त पाणावलेले डोळे घेऊन बसते त्यांच्याकडे आणि फक्त त्यांच्याशी डिस्कशन करते. मी त्यांना काही सांगत नाही, मला हे द्या, मला ते द्या. ताई तुझ्यासोबत असं झालंय का की हाक मारण्यावरून आला की मी असं कधीच रस्त्यावर पण जात असतो ना की स्वामी आता असं अटकलोय, जरा बघून घ्या, तुम्ही दर्शन द्या मला, तर मी कन्फर्म होऊन जाईल. तर असं मग रिक्षावरून स्वामींचा फोटो जातो किंवा गाडीवरून जातो आणि मग असं वाटतं की हा ते आहेत. तर असं काही अनुभव तुला आलाय की काही स्वामींना हाक मारल्याने त्यांनी एक संकेत दिलेत की ते आहेत म्हणून? आता रिसेंटली एक सांगते, जो मी एक व्हिडिओ टाकलेला इंस्टाग्रामवर, तो पण खूप व्हायरल गेला. तो असा होता की ना, आम्ही एक मीटिंगसाठी आलेली आणि ती मीटिंग अशी होती की महाराज मी एक करू की नको करू का, आणि मी ना सतत त्यांच्याशी बोलत असते की महाराज, कधी पण मी नेहमी सगळ्यांना सांगते की आपलं कुठल्याही कार्यात आपल्या गुरूंना साक्षीदार ठेवा. म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट करता ना, त्यांना सांगून करा, नंतर हाका मारायला जाऊ नका. त्यांना ऑलरेडी तुमच्या त्या ह्याच्यात ठेवा. गरज पडली की जायचं का त्यांच्याकडे. बरोबर, चांगल्या वेळेत पण त्यांना हाक दिली पाहिजे. तसंच झालं. तर मी त्यांच्याबरोबर काहीतरी डिस्कस करणार, महाराज मी आता चालली आहे इथे, या एक ताई आहेत त्यांना भेटायचं आहे, तर मला म्हणजे करू नाही, मी काय करू, खूप आपलं सगळं गोंधळ असतो कामाचा, पण ह्याच्यातनं हे करू का मी थोडं, म्हणजे तुम्हीच मला सांगा काय करावं. हे सगळं बोलत बोलत गेली तर 16 फ्लोअरवर तिचं घर होतं. तिथे पोचले तर ती नव्हती घरात. तर मी बोली आता मी काय करू, तर मी बोली चल ठीक आहे. त्यांचं कसं माहिती आहे, मोठे टॉवर्स असल्यामुळे ना एक असा पॅसेज असतो माहिती आहे, काय म्हणतो आपण त्याला, एक एम्प्टी एरिया असतो मोठ्या मोठ्या टॉवर्सना. सो तिकडे जाऊन मी बोली चल तिकडे रेफ्युज एरिया या. सो तिकडे गेली तर मी बोली चल एवढा चांगला व्ह्यू आहे, सो लेट्स कॅप्चर. सो असं कॅप्चर करता 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 अशी गोल फिरली आणि इथे कॅप्चर केलं. मी बोली हे काय दिसतंय मला कोणतरी, आणि सगळे त्यांचे मोठं टॉवर असल्यामुळे ते कसं आपल्यासारख्या खिडक्या नसतात, पाडू सगळ्या खिडक्या बंद, आणि एका खिडकीवर मी झूम केलं तर महाराजांचा फोटो 16व्या मजल्यावर. कारण का माझ्या मनात असंख्य गोष्टी होत्या ज्या मी त्यांच्याशी बोलत होते, तुम्ही सांगा ना काहीतरी, मला सायन्स द्या, आणि झूम केलं बघते तर मी बोलली तुम्ही 16व्या मजल्यावर पण येऊन दर्शन देतात. सो दिस वॉज द मोमेंट. मला पण ताई अयोध्येला गेलो तर तिथे पण स्वामींच्या रिक्षावरती मला फोटो दिसलाय. मला आय वॉज स्वामी इथे पण सोबत आहात, आणि ते एनर्जी असते की सोबत आहेत, आता मी जे पण कार्य आहे ते बिंदास करू शकतो असं. तर जन्म आणि मृत्यू याचा मधला काळ म्हणजे आयुष्य. तुझ्या हिसाबाने, तुझ्या मते आयुष्य म्हणजे काय आणि आपण ते कसं जगलं पाहिजे? फोकस ऑन युअरसेल्फ, फोकस ऑन युअर ग्रोथ, फोकस ऑन युअर लाईफ. कारण का यू डोंट नो त्यांच्या लाईफमध्ये काय चाललंय. आज आपल्याला जी गोष्ट नाही खूप कष्टाने मिळते, पण त्यांना सहज मिळते, पण त्याच्या पाठी त्यांचे कष्ट तुम्ही बघायला गेलात का? त्याच्या पाठी त्याची जर्नी, त्याची लाईफ तुम्ही पाहिली आहेत का? कॉईनची एकच बाजू बघतो ना. मला दिसतंय की श्री एकदम मस्त टकाटक राहतोय, छान आहे, मस्त झालं, पण श्रीने ते अचीव करायला किती वर्ष श्री करतोय? श्रीने पाठी लावून फिरतो का? नाही फिरत, राईट? सो हे असं आहे. सो फोकस ऑन युअरसेल्फ अँड डोंट गो स्क्रोलिंग. इन्स्टा स्क्रोल करत बसाल. आपण काय करतो ना, मोस्ट ऑफ द टाइम त्याच्यात डिवोट करतो. ते कमवतायत रे, आपण गमवतोय वेळ त्यांच्याकडे लक्ष देण्यात. वाय टू कॉपी? यू कॅन क्रिएट युअर ओन वर्ल्ड. फोकस ऑन दॅट. ऑल यू नीड इज. तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे स्क्रोल करत बसू नका, स्वतःचा टाइम काढा, स्वतःच्या करिअरवरती फोकस करा. आणि येस, टाइमपाससाठी थोडा वेळ ठीक आहे, बट पूर्ण वेळ जो आहे तो त्याच्यामध्ये गुंतवू नका. आपल्याला कळत नाही रे, आपण तासन तास त्याच्यात इन्व्हेस्टेड असतो, त्याच्यामध्ये आपण किती काय घडू शकतो हे कोणाला कळतच नाही. ताई मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा आपण समाजसेवा करतो त्यावेळी असं नाही की प्रत्येक वेळी चांगलाच अनुभव येईल, कधी कधी वाईट अनुभव पण येत असेल,
तर तसे जे अनुभव तू कशी फेस करतेस व त्यातून तुला काय शिकायला मिळतं? सो जेव्हा मी आश्रमात जायला सुरुवात केली तर 2 वर्ष आम्ही सातत्याने करतो, दर महिन्याला करतो. आणि आता आम्ही 22 परिवार, म्हणजे यू कॅन अडॉप्ट वन फॅमिली, ही एक इनिशिएटिव्ह घेतलं. अन्नदूत, यू कॅन बी अन अन्नदूत, आणि तुम्ही एक फॅमिली अडॉप्ट करू शकता. त्याचं सगळं व्हेरिफिकेशन वगैरे आम्ही करतो. आणि त्याला 22 फॅमिलीज आहेत आता आमच्याकडे. त्याच्यामध्ये सिंगल मदर, ज्यांचे विडो आहेत, काही डिवोर्सी आहेत, ज्यांना कोणी आधारस्तंभ नाही आहे. सो आता हे करता करता येणारे एक्सपिरियन्सेस सांगते मी, नॉट सो गुड एक्सपिरियन्सेस, बॅड नको बोलूया. जेव्हा मी आश्रमात जातो तेव्हा ना एकतर आश्रमाची परिस्थिती, सो आजी आजोबा हे एक वेगळ्या स्टेटमध्ये असतात. सो जेव्हा मी तिथे जातो ना, कधी कधी ते खूप व्हायलंट होतात. सो आपल्याला तिकडे जाऊन ना एक बोलतो ना की एक ठहराव आला आहे. म्हणजे जेव्हा मी तिथे जायची ना, पहिलं तर खूप खूप सेवेकरी मी असं पण म्हणलं घाबरतात, कारण का ते पटकन तुम्हाला उलटं बोलतात, पटकन रिॲक्ट होतात, किंवा त्यांना ते आवडत नाही, मग ते फेकू शकतात, मारू शकतात. अशी बाजू आहे हा, कारण का मेंटल स्टेट नाही आहे त्यांची तशी. सो ते एक आश्रमांमध्ये मी ते पाहिलं आहे. लहान मुलांकडे पण मी जेव्हा बालाश्रममध्ये गेलो आहे तिकडे एक नोटीस केलेलं आहे आम्ही की प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. म्हणजे आणि ते तरी काय करणार, एवढे आश्रम आहेत, तू डोनेट कुठे करणार. आणि ते म्हणतो ना की त्यांना, म्हणजे मला असं खूप फील होतं की त्यांच्यापर्यंत ती मदत केली पाहिजे. आम्ही नेहमी आउटस्कर्ट्सचे घेतो आश्रम, आम्ही सिटीमध्ये नाही घेत. आमचे सगळे जेवढे पण आम्ही आत्तापर्यंत सिलेक्ट केले सगळे बदलापूरच्या पुढे, अंबरनाथ, कर्जतच्या पुढे, पेण, पनवेल असे घेतलेत. सो एक गोष्ट नक्की कळली की आपण किती प्रिव्हिलेज्ड आहोत. मी तुला ह्याच्यातनं जास्त नुक्स काढण्यापेक्षा ना मी तुला याचे पॉझिटिव्ह सांगते. आपण किती प्रिव्हिलेज्ड आहोत. आपण म्हणजे आपल्याला कसा माहोल मिळाला आहे, किंवा एक रिअलायझेशन असं ना, मी लगेच फोन करून माझ्या घरी मम्माला आय सेड आय लव्ह यू, आय एम सॉरी. जेव्हा मी पाहिलं की कसं तिथे मुलांना, म्हणजे मुलं आईबाबांना तिथे आहेत, ते कशी किती एकटे आहेत ते, आणि कसं लोनलीनेस हिट करतं. सो तिकडे मला असं वाटतं खूप वाईट एक्सपिरियन्सेस बोलण्यापेक्षा ना मला असं खूप जाणवलं की आपण खूप सुखी आहोत यार, आणि खूप कंप्लेंट्स करतो आपण, पण लाईफ आपल्याला अशा पण बाजू दाखवते, आणि देव न करो कोणावर अशी वेळ पण येऊ कधी. ताई, तू म्हणालीस आता समाजसेवा करत असताना तुला कधी असं फील झालं की तुला आईला फोन करून आय लव्ह यू म्हणालीस, ते बोलायला असं सोपं वाटतं का? पण कधी कधी आपण हे आय लव्ह यू पण आईला नाही बोलता येत, व्यक्त नाही होत आपण. तर बरेचसे लोक असे आहेत की देवाची पूजा करतात, सर्व काही करतात, पण आपल्या घरी जे देव आहेत, आई वडील, त्यांची सेवा करणं विसरतात, किंवा त्यांना जसं आपण बोलतात ना, शब्द नाही आहेत, त्यांना जसं आपण ट्रीट केलं पाहिजे तसं आपण नाही करत. तर अशा लोकांना तू काय सांगशील? मी जेव्हा मी या गुरु म्हणजे आपले महाराजांच्या सानिध्यात आले, तर मला महाराजांनी सगळ्यात पहिलं तेच सांगितलं, पहिलं आई, मग बाबा, मग गुरुमध्ये. कारण का जर तुम्ही तुमच्या घरातच साफसफाई नाही करणार, तुम्ही तुमच्या घरातच नीट नाही वागणार, तर तुम्ही माझ्या मठात येऊन इकडची साफसफाई करून किंवा इकडे नीट वागून काहीच उपयोग होणार नाही आहे त्याचा. कारण का सुरुवात ही आपल्या घरातनंच केली जाते. मग तू अंतःकरणातनं कर साफसफाई किंवा घरातनं कर. आई वडील हे देवाप्रमाणे. तर तुम्ही घरीच त्यांचा अनादर करतात आणि मठात येऊन महाराज श्री स्वामी समर्थ, दॅट्स नो पॉइंट. तुला एक सिम्पल उदाहरण देते. एक लहान बाळ आहे, ओके, आईला जेव्हा म्हणतं आई यू आर द बेस्ट, आई आय लव्ह यू ग, तर ती आई कशी बघते, हे मला लव्ह यू बोललं बाळ माझं, मला बेस्ट म्हणालं. आता त्या बाळाला माहिती नसतं ना आईने किती त्याग केलाय, बाबांनी किती त्याग केलाय, आईने त्याच्यासाठी, बाबाने त्याच्यासाठी काय काय नाही केलंय, त्यांचं जीवन सॅक्रिफाईस करून त्याने किती केलंय. आई फक्त तेवढंच घेऊन बसते, माझं बाळ मला आय लव्ह यू म्हणालं, माझं बाळ मला तू बेस्ट म्हणालं, बाळ तू प्रेमाने बोलून गेलं. तसंच गुरूंच्या बाबतीत असतं. जर तू आई वडिलांना खुश ठेवणार, गुरु खुश. आणि गुरूंना तेवढंच पाहिजे असतं, शुद्ध भाव लागतो आणि प्रेम लागतं. शब्द अपुरे पडतात पण भाव अपुरे नाही पडत. बरोबर, ते पूर्णच असतं. म्हणून आई वडिलांप्रती जे आपण जे आहे आपल्याला करायचंच आहे, नो मॅटर वॉट, ते कसेही वागो किंवा ते काही करू, बास आपल्याला ते करायचंच आहे, त्यांना सोडून नाही जायचं. म्हणजे बेसिकली आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा, राईट?
ताई, व्हॉट एक्झॅक्टली अ स्पिरिच्युअल पर्सन इज अकॉर्डिंग टू यू? म्हणजे फक्त देवाची पूजा करणे, काही लोकांचं असं असतं की मी देवपूजा करतो म्हणजे मी स्पिरिच्युअल पर्सन आहे. तर स्पिरिच्युअल पर्सन याची व्याख्या तुझ्या हिशोबाने काय आहे, आणि सेवा करणं, गुरुसेवा करणं कशा प्रकारे हील करते आपल्याला? पहिल्यांदा मी तुला विचार, डू यू थिंक यू आर अ स्पिरिच्युअल पर्सन? नॉट एक्झॅक्टली, बट हा, सेवा करायला आवडते मला. स्पिरिच्युअल पर्सन आहेस? प्रश्न माझा- येस येस, तू विचारते तर तुला असं वाटतं की हा बोलू नको, बोलू हा मी नको, तर पण नाही. येस. म्हटलं खरं सांगू की मला नाही वाटत या भूतलावर जोपर्यंत आपण प्रपंचाला घेऊन चाललोय, प्रपंचात आहोत, आपले वॉन्ट्स आहेत, आपले नीड्स आहेत, मोह आहे, माया आहे, राग आहे, द्वेष आहे, अहंकार आहे आणि अपेक्षा आहेत, आपण कधीच स्पिरिच्युअल पर्सन बनू शकत नाही. का मी तुला सांगते, महाराजांना जाणून घ्यायचं असेल ना, सद्गुरूंना, तर त्यांच्या शिष्यांच्या नजरेतनं जाण. आत्तापर्यंत महाराजांचे जेवढे शिष्य होऊन गेले, सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज बोल, सद्गुरू श्री बाळकृष्ण महाराज बोल, सद्गुरू श्री बाबू महाराज म्हण, कमला माता, पद्मा माता, दादर मठातले मी म्हणते, स्वामीसुत महाराज, तात महाराज, श्री तात महाराज, हे सगळे जण ने आपला संसार त्यागलाय, सरेंडर केलाय. करू शकतो? नाही, आपल्याकडून तर नाही होणार. 0.01% जरी तुझ्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत ना, अपेक्षा आहेत ना, गरजा आहेत ना, प्रपंचात आहेस ना, पाहिजे ना गाडी, हवा आहे ना, पॉडकास्ट हिट गेलेला, चॅनल व्ह्यूज गेलेला, यूट्यूबमधून आपल्याला इन्कम येणार, प्रत्येकाचे स्वप्न आहेत. आपण प्रपंचात आहोत, आयदर ऑर असतं, इथे तू कम्प्लिटली इकडे असतो किंवा कम्प्लिटली इकडे असतो. हा, मधल्यामध्ये आपण त्या मार्गात आहोत निश्चितच, पण कोणी स्पिरिच्युअल नाही आहे. स्पिरिच्युअलिटी इज डिफरंट. स्पिरिच्युअल पर्सनला एकांत लागतो, तो कोणाशी इंटरॅक्ट नाही करत, तो कॅमेरासमोर नसतो, तो कोणाला उपदेश करत नाही, तो त्याची सगळी एनर्जी प्रिझर्व करतो, बिकॉज ही इज ऑलवेज कम्प्लिटली कनेक्टेड विथ हिम, दॅट एनर्जी. त्याच्याकडे टाईमच नसतो. गिरनारमध्ये अशा गुफांमध्ये बरेचसे लोक तपश्चर्या करतात, अजूनही आहेत. स्पिरिच्युअल पर्सनमध्ये खूप गोष्टी असतात. सी, त्याच्यामध्ये तुला पहिल्या गोष्ट तर तुला एवढं मोठं मन आणि तुला फॉरगिव्हिंग असावं लागतं, तुला एक्सेप्टन्स असावं लागतं तुझ्यामध्ये. तुझे सगळे अवगुण घेऊन तू ट्रान्सफॉर्म्ड पर्सन असतो, एक वेगळा पर्सन. तो 10 लोकांबरोबर नाही राहत. हा अकॉर्डिंग टू मी हा स्पिरिच्युअल पर्सन. असं मी पण नाही, होऊ पण शकत नाही, कारण का त्याला खूप लागतं, खूप म्हणजे तुला सगळं द्यावं लागतं, सरेंडर व्हावं लागतं, माइंड, बॉडी, सोल सगळं सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून तू एक असा व्यक्ती बनतोस की तुला भगवे वस्त्र, रुद्राक्ष हातात काही नाही. एक टाइम होता माझ्याकडे पण असं हे होते, काय ते घालतो आपण ते रुद्राक्ष नाही रे, फेम, पॉप्युलॅरिटी, पैसा, मनी, सगळे महाराजांनी काय नाही, सगळे चक्र त्यांच्या हातात आहे. आपल्या चक्रधार ते आहेत, ते फिरवतात आपले चक्र, त्यांच्यावर विश्वास पाहिजे. असं म्हणून म्हणतो ना की स्पिरिच्युअल आणि स्पिरिच्युअलिटी हे फक्त बोलायला, इंस्टाग्रामवर बघायला चांगलं वाटतं, पण ते जेव्हा आपण बनतो ना तसं, तो व्यक्ती फार वेगळा असतो, चेहऱ्यावर वेगळं तेज असतं त्याच्या, आणि लोकांकडे तो सगळ्यांना साम्य ट्रीट करतो. कधी कोणाची तो तुलना नाही करत कोणासोबत, किंवा पाठी नाही बोलत, कायम तर वेगळाच असतो व्यक्ती, कळतो तुला. ताई, खूप छान वाटलं, तुझ्याकडून बरंच काही शिकायला मिळालं. जे व्ह्यूअर्स तुला आता बघतायत त्यांना जर तुला काय सांगायचं असेल तर तू काय सांगशील? मी फक्त एवढंच म्हणेन की स्वतःला सद्गुरूंच्या मार्गात एवढं झोकून द्या, प्रपंच सांभाळा, प्रपंच ते सांभाळतील, तुम्ही परमार्थात लक्ष द्या. आणि मी नेहमी म्हणेन त्यांच्याशी कनेक्ट करायचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण. त्यांना स्मरा, त्यांचं नाम तुमच्या ओठांवर कायम असून द्या, कारण का नाम आणि मन, नामाचं उलटं मन आहे. करेक्ट. सो जेव्हा तुमच्या मनावर तुम्ही नियंत्रण कराल आणि त्यांचं नाव तुमचं त्यांचं नाव आणि मन हे जेव्हा एकत्र येतील ना, तेव्हा तुम्ही सद्गुरूंकडे ऑटोमॅटिकली पोचाल. कारण का तो एक दुवा आहे, सेतू आहे. करेक्ट. कारण का मन आपलं चंचल असतं, अस्थिर असतं, पण नामात ती स्थिरता असते. ते तुम्हाला एकत्र घेऊन, भरकटलेल्या मनाला एकत्र घेऊन होतं. तर तुमचं सगळं जे आहे, तुम्हाला आयुष्यात किती प्रगती करायची आहे, किती सक्सेसफुल व्हायचं आहे, तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही, फक्त नामस्मरणात स्वतःला ठेवा आणि सेवा करत राहा. कारण का सेवा तुम्हाला ग्राउंडेड ठेवते,
तुमचा अहंकार खाली करता, जेव्हा तुमची देण्याची दानत वाढते, मन मोठं होतं आणि आपण जेव्हा 10 लोकांना एकत्र घेऊन ते Correct, करतो तेव्हा ऑटोमॅटिकली तू सेल्फ हील होतो, Correct. तू हील होतो, करेक्ट. तू सद्गुरू तुला त्या वलयात ठेवतात ना. सो ह्या 2 गोष्टी नक्कीच करा की समाजाला आपलं देणं लागतं, तर समाजाला कायम देत तर आपले हात देणाऱ्यातले. सो काउंट इट ॲज युअर ब्लेसिंग अँड मल्टिप्लाय इट. आणि नामस्मरण विच विल ऑलवेज कीप यू कनेक्टेड विथ हिम, द एनर्जी. तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे ग्राउंडेड राहा, सेवा करा, नामस्मरण करा आणि तुमचं आयुष्य जगा. ताई, तुझ्या कार्याला सलाम. आजच्या या एपिसोडमध्ये तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळालं. असंच तुझ्या शब्दांनी, तुझ्या कृतींनी, तुझ्या अनुभवाने आम्हाला असंच प्रोत्साहित करत राहा. त्याचबरोबर आमच्या सोशल इन्स्पिरेटर्स या टीमकडून छोटंसं सन्मान चिन्ह तुझ्या या कार्याला आणि एक गिफ्ट हॅम्पर. थँक्यू. आमच्या चॅनलवरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. त्याचबरोबर मी श्रीराम परब आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ. आपल्याला महाराजांची आठवण आली की कधी ते रस्त्यात दिसतात, टॅक्सीच्या मागे लिहिलेलं असतं, कधी रिक्षामध्ये दिसतात, एखाद्या दुकानात दिसतात. पण हे काहीतरी वेगळं झालं. बघा, मला 16व्या मजल्यावर कोण दिसले? आपले महाराज. वाव, यांना बघून माझ्या चेहऱ्यावर एवढी मोठी स्माईल होती. महाराज इथे दिसतील हे अपेक्षितच नव्हतं. पण ते म्हणतात ना की महाराजांचं स्मरण करा आणि ते तुम्हाला कुठेही दर्शन देतात. आणि मी जिला भेटायला आलेली ही तिचीच मीटिंग रूमची खिडकी होती आणि तिलाच आयडिया नाही की ते कॅलेंडर तिथे कोणी ठेवलं होतं स्वामींचं. तर ती पण सरप्राईज झाली की हे कसं शक्य आहे. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.